जनप्रवाहामध्ये आपलं स्वागत. मी पंढरपूर एक काशीतीर्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. ह्या पंढरपूरच्या पावन नगरीत एक रिटायरमेंट जी स्वतःच्या कुटुंबाचा गाडा ओढून अति परपंचाचा संघर्ष करून जे संघर्ष गाथा या ठिकाणी आम्ही त्यांचे कसा संघर्ष परिस्थिती संघ केला मी त्यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहे. आपलं नाव काय? सुधीर दत्तात्रय तारापूरकर. ही जीवन संघर्ष करत असताना काय अडचणी आल्या तुम्हाला? कारण घरची परिस्थिती गरिबीच होती. मी घरातला थोरा होता, वडील हमाली करत होते, मी पण हमालीच करत होतो काय. आणि यातून ही संघर्ष करता करता छोटी मोठी कामं करता शिक्षणाची आवड होती मला. शिक्षण घेता 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 म्हणलं आता हमाली तर कुठवर करायची, मग नोकरीशिवाय तर पर्याय नाही. मी नोकरी शोधत होतो मी आणि प्रयत्न करता करता मला एल आय सीमध्ये नोकरी लागली. ही संघर्ष कसा तुम्ही केला ह्या जीवनाचा? संघर्ष म्हणजे काय, खूप मोठी कथा आहे ती. की मी घरात थोरला होतो आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मलाही हमाली करायला लावायचे. मी चांबड्या गाड्या उतरायचो, छकडा बैल हाणायचो, शेतातली छोटी मोठी कामं करू. नगरपालिकेत रोजंदारी म्हणून मी 2 ते 2.5 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून शिक्षण घेतलेलं आहे. हां, मी नगरपालिकेच्या ह्याच्यावर मी D.Ed कॉलेज पूर्ण केलं. नगरपालिकेत भिकारी म्हणून कामाला जात होतो मी. 24 तास ड्युटी होती मला. त्या 14 रुपये 70 पासून 14 रुपये 70 पैसे हाजरी होती. त्या हाजरीवर मी D.Ed कॉलेज केलं आणि नंतर पुढील शिक्षण केलं. शिक्षण करत असताना मी जाहिराता, हे समाज कल्याण, एम्प्लॉयमेंट इथं नाव नोंदून आलो सोलापूरला. त्यांचीही मला कॉल आले, तेही मी अटेंड करत होतो. नोकरी एक जीवनातला हिस्सा होता, तर ती हिस्सा आज तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर त्याचा म्हणजे तुम्ही घरी आला, तर नोकरी ह्या संदर्भात तुमचं मन असं हे वाटतंय का? नोकरी तुम्हाला एक व्यसन लागलं होतं, एक सवय होती, परिस्थितीचा सवय होती, परिस्थिती होती. नोकरीशिवाय पर्याय नव्हता मला काय, नाहीतर माझं जीवन काय खरं नव्हतं. आता नोकरी म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे अस्वस्थ वाटतंय का? नोकरी सवय लागली आहे त्यामुळे थोडं मी हे आहे, म्हणजे मला थोडं सेटल व्हायला थोडं वेळ लागेल. म्हणजे आठवत येतात काळ आठवतं आहे आणि सवय लागली होती, एक हॅबिट झालं होतं की उठलं की सकाळी टायमाच्या ऑफिस गाठायचं. म्हणजे जीवनात एखादा आवडता माणूस जरी गेला तरी ती मनात अस्वस्थ होतं, करमत नाही. तशा पद्धतीत तुमच्या जीवनात हो नोकरी होती. असं काय नोकरी करत असताना प्रसंग काय घडला का मनाला बेतवला असा? काही नाही. खूप छान नोकरी गेली. संस्थाही खूप छान होते. अशा मोठ्या संस्थेत मी लागलेलो होतो. संस्थेचं नाव, नोकरी म्हणजे कुठं करत होता? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ. तरुण पिढीला तुम्ही संदेश काय देणार? तरुण पिढीला संदेश म्हणजे तुम्ही शिका, कमवा आणि संघर्ष करा. संघर्षशिवाय तर पर्याय नाही आणि संघर्ष हा केलाच पाहिजे. संघर्ष केला तरच तुम्ही यशस्वी होचाल. नोकरी एक जीवनातलं कटू सत्य आहे. नोकरी कटसत्य आहे आणि नोकरीमुळे मी माझे घरदार केलं, मुलं शिकवली, मुलीचं लग्न केलं, घरच्याला पण बघितलं. घरचंही सगळं थोरलं असल्यामुळे सगळं घरचे म्हणून व्यवस्थित केलं मी. खऱ्या अर्थानं नोकरी ही जीवनातला खरा हिस्सा आहे असं जाऊन द्यायचं काम या ठिकाणी केलं. माझी नोकरीला 6 महिने असताना माझी आई वारली. हे माझ्या आयुष्यातलं एक मोठं दुःख होतं. 92ला वडील वारले. वडील वारले तर आई 32 वर्षानं वारली. हे आई असायला पाहिजे होती. तिनं माझं रिटायरमेंट वगैरे बघितलं असतं, माझी सेवानिवृत्ती. तेवढं दुःख आहे मला. आणि आनंद असा आहे की शून्यातून सगळ्याचं सेटलमेंट केलं मी. शेती ठेवली, घर ठेवलं, काय प्रत्येकाला त्याप्रमाणे मी सेटलमेंट केलं. बहिणीची लग्न केली, हा एक आनंद आहे. माझ्या मुली लग्न केलं. 3ही मुलं माझे इंजिनियर झाले. 3ही बाहेरगावी शिकवलीत. हे एक मला समाधान आहे. त्यांची धर्मपत्नी, अर्धांगिनी किंवा गाडीचं दुसरं चाक असं जे समजलं जात होतं ती या ठिकाणी आहेत. आपलं नाव काय? नीता सुधीर तारापूरकर. आता ही एवढं संघर्ष करत असताना तुमचं म्हणजे ह्या गोष्टीत काय योगदान आहे? माझं काय योगदान आहे? खारीचा वाटा एक छोटासा. मुलांना घडवायचं, त्यांना शिकवायचं, त्यांची काळजी घ्यायची, एवढंच केलं मी, दुसरं काही नाही. आज रिटायरमेंट झाली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रिटायरमेंट म्हणजे प्रत्येकाला एक ना एक दिवस रिटायर व्हावंच लागतं आहे, त्यात काही वाद नाही.
पण एका आयुष्याचा शेवट आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात आहे आता. तर त्यामुळं आता थोडंसं आम्हाला सेटल व्हायला वेळ लागेल, पण हळूहळू आम्ही याच्यामध्ये रमून जाऊ आमच्या नवीन आयुष्यामध्ये. या ठिकाणी शिक्षकसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर तरुण पिढीबद्दल तुम्ही काय काय सांगणार आहे तरुण पिढीला? आजच्या तरुण पिढीला मी एवढं सांगेन की त्यांनी कोणत्याही क्षेत्रात जावं, पण मन लावून संघर्ष करून केला तरच तुम्हाला पुढं त्याला सोर्स आहे. तुम्ही जर माझं होईल परमेश्वराच्या कृपेवर बसला तर तसं होणार नाही. तुम्हाला 99% संघर्ष करावा लागणार आहे, 1% तुमचं नशीब. आणि ह्याच्या पुढं फार काळ म्हणजे असा सगळा युग बदललेला आहे. त्याप्रमाणे मुलांनी वागलं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असू दे, व्यवसाय असू द्या, शिक्षण असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे त्यांनी, पण तिथं जाऊन त्यांनी संघर्ष केला पाहिजे, तर त्यांना पुढं सोर्स भरपूर मिळतील. आज आमचे मामे भाऊ सुधीर भाऊ तारापूरकर हे LIC मधून प्रामाणिकपणे काम करून रिटायरमेंट घेतली आणि इतकं व्यवस्थित त्यांनी हालाकीचे दिवस काढून इथपर्यंत संघर्ष करून सगळं कुटुंब एकदम व्यवस्थित हे करून सगळं भाऊ बहिणींचं सगळं व्यवस्थित हे करून त्यांनी इतका संघर्ष करून आज रिटायरमेंट झाली. आज आता इथून पुढं त्यांना थोडं घरात राहायला ऑकवर्ड वाटेल, पण पुढं त्यांना थोडी सवय होस तर हे होईल आणि ह्याच्या पुढच्या त्यांचं पुढचं आयुष्य आनंदी निरोगी राहो ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो.